आता कामं उरकून घ्या, शेतीचे पाऊस खूप पडलेला आहे। मला जर काही अडचण आली सरकारकडून प्रशासनाकडून तर आपल्याला माहीत होईल। आणि मला माहिती आहे आपल्याला एकजूट दाखवायची मराठा समाजाला गरज नाही। एका हाकेवर 2-2, 4-4 लाख लोक अंतरवालीकडे येत आहे। आपल्याला कोणाला काही दाखवायची गरज नाही। एकजूट आपण ते काय आहे ते सगळ्या देशानं आता आपली एकजूट बघितलेली आणि आपल्या मराठ्यांच्या एकजुटीचा सगळ्यांनी धसका घेतलेला आहे। त्याच्यामुळे काय दाखवायची गरज नाही। शेतीतले कामं सगळ्यांनी करायची ही विनंती आहे। आमदार राऊत यांच्याशी काय चर्चा झाली तुमची, त्यांनी काय आश्वासित केलेलं आहे? नाही, त्यांच्याकडून काहीच नाही। ते फक्त निरोप घेऊन आले होते। ते कोणी असो, तो कोणत्या पक्षाचा आमदार असो, तो कोणत्या पार्टीचा असो, तो कोणाचाही असो, मला पहिल्यापासूनच 10 महिने झाले आंदोलन सुरू आहे, घेणं देणं नाही आहे। कोणी पण येतं मध्यस्थीसाठी प्रयत्न करतं, मग आता चर्चा तर घडून आलीच पाहिजे ना। याच्यासाठी ते सरकारकडे जात आहेत, येत आहेत आणि सरकारने त्यांच्याकडे सांगितले की आम्ही ताबडतोब आता हे लवकर तडीच काढतो विषय सगळे, फक्त आपण आज सलाईन घ्यावी म्हणून ते म्हणलेत लवकर हा विषय तडीच काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं मग त्यांच्या शब्दाला सरकारचे आपण मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे आणि सलाईन घेतलेली। ते जर पुन्हा याच्यात बदलले तर सलाईन काढून टाकता येईल, त्यात काय एवढं मोठं हे नाही। मी लढायला इथं मराठा समाजासाठी खंबीर आहे, हे नाही भेट मारायला। कोणी भेटायला येणार आहे असं सांगितलं का? वरच्या सरकार पातळीवर निर्णय घेतले जातील, तुमच्याशी काही या संदर्भात चर्चा करणार आहेत का? याबद्दल काही चर्चा झाली? सरकारला यायचं असलं येतील, आमचे दार उघडेत। आमचा विषय आरक्षण आहे। माझ्या समाजाचे लोक लेकरं मोठे झाले पाहिजेत, हा आमचा विषय आहे। आमचा विषय आता ॲडमिशन आहे, तो विषय मार्गी निघाला पाहिजे। EWS ECBC फॉर्म भरलेले पोरांना काहींना कुणबी प्रमाणपत्र निघालेत, ते इकडं कन्वर्ट होणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी महत्त्वाचं। 2014चे काही विद्यार्थी राहिलेले आहेत, त्याविषयी मी सरकारला सांगितलेलं आहे। सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतही सांगितलेलं आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे याबाबतही सांगितलेलं आहे। कारण त्यांनीच सांगितलं होतं मराठा कुणबी एक कायदा बनवायला आधार लागतो। आता आधार मिळालेला आहे 57 लाख नोंदीचा, 2004चा पण तसा कायदा पण आहे। बघूयात आता काय ते काय करतात। माझं लढणं कर्तव्य माझ्या समाजासाठी मी लढतो। हैदराबादचं गॅजेट आंतरवालीवरच हल्ला झालेला आहे आणि आमच्यावरच हल्ला होऊन आमच्यावरच गोरगरीब लोकांवरती 307 सारखे जाणून बुजून खोटे गुन्हे दाखल केले, ते ताबडतोब घेण्यात यावेत याविषयी चर्चा झाली आणि महाराष्ट्रातले पण पूर्ण गुन्हे मागे घेण्यात यावरही चर्चा झाली। बघू आता ते काय करतायत। मी समाजासाठी लढणार, मरेपर्यंत लढणार। तुम्ही काल असं म्हणाल की सरकार